हॅलो एव्हरीवन, कशा सर्व आय होप मस्त असणार आहे. आपण MSc केमिस्ट्रीमध्ये तुमचं फिजिकल केमिस्ट्री स्टार्ट केलं आहे. त्यामध्ये जो स्टॅटिस्टिकल थर्मोडायनामिक बघितलं बरोबर की नाही. इंट्रोडक्शन पार्ट पण कंप्लीट केला आहे आणि मागच्या टॉपिकला आपण ट्रान्सलेशनल पार्टिशन फंक्शन काय होतं ते बघितलं बरोबर की नाही. आता ह्या टॉपिकला आपण रोटेशनल पार्टिशन फंक्शन काय याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ट्रान्सलेशनल आहे, रोटेशनल आहे, व्हायब्रेशनल आणि इलेक्ट्रॉनिक आहे. हे 4 प्रकारचे पार्टिशन फंक्शन आहे. त्यामध्ये आपण ट्रान्सलेशनल पार्टिशन फंक्शन कंप्लीट केलं होतं मागच्या टॉपिकला. जर तो टॉपिक बघितला नाही तो बघा. काय क्युरिओसिटी मला कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, चला आता आपण स्टार्ट करूया. आणि तुम्हाला काही क्युरिओस असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. आता बघा रोटेशनल पार्टिशन फंक्शन. आता नेमकं रोटेशनल पार्टिशन फंक्शन काय आहे ते आपण बघणार आहे. ठीक आहे. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर हेल्पफुल वाटलं तर लाईक आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये शेअर करायलाही विसरू नका. आता बघा रोटेशनल पार्टिशन फंक्शन तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कशाने डिनोट करता, आरने डिनोट करतात. म्हणजे आपण QR ने डिनोट करतो. ठीक आहे. इट इज द पार्टिशन फंक्शन विच अराइज फ्रॉम द रोटेशनल मोशन ऑफ द मॉलिक्यूल. म्हणजेच काय की तुम्ही जो अराईज फ्रॉम द तो मॉलिक्यूलच्या रोटेशनल मोशनमध्ये कशा प्रकारे अराईज होतो त्याच्यावरून आपण काय करतो ते रोटेशनल मोशन ऑफ द मॉलिक्यूल डिसाईड करतो. ठीक आहे. म्हणजे रोटेशनल ऑफ द डायनॅमिक मॉलिक्यूल इज गिव्हन. आता बघा, सपोज जर तुम्ही कुठला तरी मॉलिक्यूल घेतला, वॉटएव्हर जो काही मॉलिक्यूल घेतला असेल तो. ठीक आहे. आता आपण A घेतला आहे आणि B घेतलेला आहे बरोबर की नाही. म्हणजेच काय की हा ज्या याच्याने रोटेट होईल, अराईज होईल, ह्या मॉलिक्यूलच्या अराईज जो होईल त्यालाच तुम्ही काय आता रोटेशनल मोशन ऑफ द मॉलिक्यूलमध्ये. ठीक आहे. आता हा कसा होता, डिफरंट होता. ठीक आहे. आता जर होमोलिटिक असला तर त्याला कशी लागेल, सेम एनर्जी लागणार आहे बरोबर की नाही. इथं कशी लागणार आहे, थोड्याफार प्रमाण डिफरंट आहे. म्हणजे आता सपोज जर तुमचा जर 180ने पण तुम्ही रोटेट केला तरी पण तुम्हाला हे भेटून जाणार बरोबर होमोलिटिक. पण जर तुम्ही जर हेट्रोलिक तुमचे जर दोघी पण कंपाऊंड जर वेगवेगळे असतील मग त्या काय करायला तुम्हाला 180ने होईल का, नाही होणार. तर तुम्ही जेव्हा 360 डिग्रीने जेव्हा तुम्ही त्याला रोटेट करा मग तेव्हा तुम्हाला तो भेटणार की नाही तो मॉलिक्यूल. म्हणजेच काय की पार्टिशन अराईज फ्रॉम द रोटेशनल मोशन ऑफ द मॉलिक्यूल. ठीक आहे. तेच इक्वेशन आपल्याला कशा प्रकारे एक्सप्रेस केले ते बघायचं आहे. जर तुम्हाला हे जस्ट एक्झाम्पल सांगितलं होतं. ठीक आहे. आता बघा, रोटेशनल एनर्जी ऑफ द डायटॉमिक मॉलिक्यूल इज गिव्हन बाय. तर तुम्ही कशाने डिनोट करता, तुम्हाला आधीच सांगितलं की QR हे तुम्ही R म्हणजे रोटेशनल लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ER किंवा तुम्ही EJ पण डिनोट करू शकता. इक्वल टू द BJ+1 हे तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. किती नंबरचं इक्वेशन तुमचं, फर्स्ट नंबरचं इक्वेशन. ठीक आहे. ER इक्वल टू द तुम्ही काय EJ किंवा ER दोघांपैकी एक, म्हणजे दोघं पण एक राहिला तरी पण तुम्ही काय कन्सिडर करणार आहे तुमचं रोटेशनल पार्टिशन. तुम्हाला R म्हणतं लक्षात येऊन जाईल. तुम्ही याच्याने पण डिनोट करू शकता, मी आधी सांगितलं. ठीक आहे. आता याची इक्वेशन व्हॅल्यू काय, ही तुमची कॉन्स्टंट व्हॅल्यू असते h²/8π² J+J+1. ठीक आहे. हा J आणि J+1 म्हणजेच काय की तुम्ही जो B म्हणजेच काय, तुम्ही एक सांगत होता रोटेशनल कॉन्स्टंट असणार. आता रोटेशनल कॉन्स्टंट म्हणजेच काय की तुम्ही Bची व्हॅल्यू काय डिसाईड केली आहे, h²/8π². फक्त ती व्हॅल्यू काय केली आपण, ह्या Bच्या जागेवर ती व्हॅल्यू काय केली आपण पुटअप केलेली आहे. ठीक आहे. इक्वेशनमध्ये तेच करायचं आपल्याला. एक्सप्रेस करताना तुम्हाला काय करायचं, जे इक्वेशन तुम्ही न्यू इक्वेशन जे एक्सप्रेशन वगैरे काढता तेच तुम्हाला काय करायचं, त्या व्हॅल्यूमध्ये पुटअप करायचं आणि पुढचं इक्वेशन सॉल्व्ह करायचं असतं. ठीक आहे. कन्फ्युजन होऊ नका. फिजिकल केमिस्ट्रीचं थोडंफार तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे. आता बघा, तुम्ही फक्त काय केलं, तुम्ही काय केलं, Bची व्हॅल्यू काय केली आहे, ती फक्त रोटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्ही काय केली त्याच्यात पुटअप केली. ठीक आहे. बाकीचं J+1 मधलं ॲडसन जसं राईट डाऊन केलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये तुम्ही काय करणार मग नेक्स्ट स्टेपमध्ये डिजनरसी जेने आपण डिनोट करतो ऑफ द जेथ रोटेशनल लेवल. आता जेथ रोटेशनल लेवलला म्हणजेच काय की जी डिजनरसी तुमची जे पण इक्वेशन असणार, आता रोटेशन असणार, व्हायब्रेशन असणार, इलेक्ट्रॉनिक असणार, वॉटवर जे काय असणार आहे त्याच्या ज्या रोटेशनल व्हॅल्यू आहेत त्या बघा. J2J+1 हे तुमचे इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे. आता जर तुमच्याकडे याच्यामध्ये राहिली असती, सपोज तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिकमध्ये राहिली असते. आता तुम्ही याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ट्रान्सलेशनमध्ये घेतली त्या का ती 1 व्हॅल्यू होती बरोबर की नाही. नेक्स्ट याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉनिकमध्ये राहिली तर त्याच्यामध्ये पण तुमची काय व्हॅल्यू असणार आहे, 1 असणार. ठीक आहे. पण इथं काय आहे तुमच्याकडे जी रोटेशनल व्हॅल्यूमध्ये काय आहे तुमची 2J+1 येते.
ठीक आहे. इक्वेशन नंबर 2 आहे, द रोटेशनल पार्टिशन फंक्शन इज गिवन. आता फक्त काय करणार आहे, रोटेशनल पार्टिशन फंक्शन जे तुमचं काढले तुम्ही जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये फक्त काय करायचं, व्हॅल्यू पुट करायचं याच्या. ठीक आहे. क्यू आर तुमचा काय, क्यू आर म्हणजेच काय, तुमचा रोटेशनल कॉन्स्टंट समेशन ऑफ द जेथ व्हॅल्यू, जी जेथ व्हॅल्यू आहे. ठीक आहे. मग इथं फर्स्ट व्हॅल्यू असू शकते, सेकंड व्हॅल्यू असू शकते, वॉट जे काही रोटेशनल व्हॅल्यू असणार आहे ते. म्हणजे तुमची इथं काय आली, जी जे व्हॅल्यू होती ती e⁻ अपॉन द KBT. म्हणजेच काय, के हा तुमचा काय तुम्ही कॉन्स्टंट म्हणून म्हणजे बॉल्समॅन कॉन्स्टंट किंवा KB किंवा के. ठीक आहे. सगळ्यांचं म्हणजे तुम्ही काय सांगू शकता, बॉल्समॅन कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे. हां, ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला काय करणार, मग तुम्ही सिम्पल काय करणार, इंटिग्रेशन तुम्ही हे करणार आहे, क्यू आर इक्वल टू द समेशन ऑफ द इन्फिनाईट जे तुमची जी जेची व्हॅल्यू 0 असणार आहे ती तुम्ही काय करणार, पुटअप करणार. ठीक आहे. जे इक्वल टू 0 जी जे e⁻ KBT. बाकीचं ॲसं जसं जसं लिहिलं, फक्त तुम्ही काय केलं, इथं जी व्हॅल्यू होती जेची व्हॅल्यू ती काय करणार, 0th लेवल म्हणजे जी 0ची व्हॅल्यू असणार ती तुम्ही काय करणार, राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट कंडिशनला काय होईल, क्यू आर इक्वल टू द समेशन ऑफ द जे इक्वल टू द 0 तुमचा काय झाला, 2j + 1 e⁻BJ. आता हा तुम्ही सांगणार की हा 2j + 1 कुठून आला. आता तर मी आधीच सांगितलेली की तुमची जी व्हॅल्यू होती, तुम्ही इथे सेकंड व्हॅल्यू जी काढली, जी डिजनरेशनची व्हॅल्यू जी रोटेशनल लेवलची जी होती आपण काढली 2j + 1, ती फक्त तुम्ही काय केली, जी जेची इथं काय केली, पुटअप केली. ह्या जागेवर तुम्ही काय केली, ही व्हॅल्यू काय केली, पुटअप केली, -BJ +1. आता ही व्हॅल्यू कुठून आली, तुमच्यावाली जी फर्स्ट व्हॅल्यू तुम्ही काढलेली होती ना ती व्हॅल्यू इथे, बरोबर की नाही. करते, कन्फ्युजन होऊ नका. तर नेक्स्ट काय करणार, मग -BJ +1 ही ऑलरेडी तुमची जी व्हॅल्यू होती आधी काढलेली ती व्हॅल्यू आपण इथं राईट डाऊन केली. कशाची, EJ अपॉन द KBT. ठीक आहे. KBT अपॉन द KBT. ठीक आहे. हा KBT आणि EJची व्हॅल्यू जी आहे ती राईट डाऊन केली. EJची व्हॅल्यू तुम्ही आधीच काढलेली, बरोबर ना. EJची व्हॅल्यू ही बघा, तुम्ही ही जी व्हॅल्यू काढली होती ना ती सांगते मी. ठीक आहे. ती फक्त तुम्ही काय केली, पुटअप केली. कन्फ्युजन होऊ नका, थोडंफार कन्फ्युजन आहे. तुम्ही जर स्टेप बाय स्टेप सोडवत जाणार ना तर तुम्हाला इझिली लक्षात येत जाईल. ठीक आहे. तुम्ही आता काय करणार, नेक्स्ट स्टेपला क्यू आर इक्वल टू समेशन ऑफ द इन्फिनाईट जे इक्वल टू 0 2j + 1 e⁻B. आता हा काय केला, जे काय केला तुम्ही कॉमन काढला म्हणून तुम्ही काय केला, J² 1 आणि 2 J² प्लस तुमचा हा 1. ठीक आहे. अपॉन द KBT. ठीक आहे. तुम्ही इथे KB असेल किंवा वॉटर K असेल, दोघांपैकी कुठेतरी मी इक्वेशनमध्ये जर सपोज K पण लिहिला असेल तरी पण तो तुम्ही काय करायचा आहे, बॉल्समॅन कॉन्स्टंट कन्सिडर करायचा आहे. ऑलरेडी मी तर सांगितलं KB अथवा K असणार तर बॉल्समॅन कॉन्स्टंट तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. आता तुम्ही काय करणार, नेक्स्ट स्टेपमध्ये समेशन करणार. आपण ऑलरेडी इक्वेशन चेंज केलं म्हणजेच काय करणार, तुम्ही समेशन टू इंटिग्रेशन करणार. तर तुम्हाला माहिती कोणाच्या रिस्पेक्टमध्ये करतो, ज्याच्या पण रिस्पेक्टमध्ये करणार ती व्हॅल्यू तुम्ही तिथं लिहिणार आहेत. कळतं आहे का, ज्याच्या पण रिस्पेक्टमध्ये तुम्ही लिहा ती व्हॅल्यू तुम्ही तिथं राईट डाऊन करणार आहे. म्हणजेच काय की तुम्ही आता इक्वेशन जे घेतलं आहे QR, आता कोणाच्या रिस्पेक्टमध्ये करतायत तुम्ही, रोटेशनल कॉन्स्टंटच्या, बरोबर की जेच्या कॉन्स्टंटमध्ये करतायत. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू तुम्ही काय राईट डाऊन करणार, DJ. कोणाच्या तरी रिस्पेक्टमध्ये करतायत ना. आता समेशनच्या ह्याच्यावर तुम्ही काय करणार, मग इंटिग्रेशन केलं. हे समेशनच्या तुम्ही काय इंटिग्रेशन केलं, जेची व्हॅल्यू तुम्ही राईट डाऊन करता तुम्ही काय विथ रिस्पेक्ट टू म्हणजे DJ. एक्स राहिला असतं तर एक्स, DX किंवा DS वॉट एव्हरची काय असणार आहे ते. ठीक आहे. इंटिग्रेशन 0 to ∞ 2j + 1 e⁻B². ॲसच बाकीचं तुम्हाला काय करायचं आहे, ॲसच जसं जसं राईट डाऊन करायचं आहे. आणि कोणाच्या रिस्पेक्टमध्ये घेतलं तुम्ही, DJच्या रिस्पेक्टमध्ये घेतलेले आहे. ठीक आहे. फक्त आपण समेशनच्या जागेवर इंटिग्रेशन करायला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. लेट द सी. आता तुम्ही काय करणार आहे, ही जी व्हॅल्यू आहे तुमचीवाली KBTची जी व्हॅल्यू आहे तुमचीवाली जी पण आहे B अपॉन द KBT -B ती जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही काय घेता, तुम्ही काय कन्सिडर करता, C कन्सिडर करताय. म्हणजेच काय तुम्ही आता काय करा, कॉन्स्टंटमध्ये तुम्ही फक्त C टाकणार आहेत, बरोबर आहे. QR इक्वल टू द इंटिग्रेशन ऑफ द 0 to ∞. बाकीचं ॲसच जसंच लिहिणार 2j + 1 e⁻. तुम्ही काय काढला आता C, बरोबर की नाही, -C. आणि ॲसच बाकीचं इक्वेशन मायनसचं साईन आहे बरं काही, मायनस हा इथं पण मायनस केला आहे मी, J² + J आणि कोणाच्या रिस्पेक्टमध्ये, DJच्या रिस्पेक्टमध्ये.
करते आणि हे इक्वेशन जर कम्प्लीट आउट जर सॉल्व करायला गेलं तर तुम्हाला हे इक्वेशन लक्षात येईल पुढे. ठीक आहे, तर आपण फक्त याचं पुढे मग काय होईल की तो अपॉनला काय जाताना सी कशा प्रकारे होतं ते सगळं इक्वेशनमध्ये दिलं आहे. ठीक आहे, आता जसं आपण शॉर्टकट जाऊयात. क्यू आर इक्वल टू 1/c म्हणजेच काय तुमचा हा काय असणार, तुम्ही काय व्हॅल्यू करणार, क्यू आरची व्हॅल्यू काय टाकणार आहे 1/c. म्हणजेच काय तुम्ही आधीच काय घेतलेलं होतं आपण KBT घेतलेलं होतं ना आपण सीची व्हॅल्यू. म्हणजे तो आता काय होऊन जाईल मग KBT वरती जाईल आणि तुमचा बी काय असणार आहे खाली येणार. ठीक आहे, क्यू आर इक्वल टू तुमचा काय झाला मग KBT 1/c राईट डाऊन केला म्हणून आपण काय या प्रकारे सॉल्व केलं. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती बीची व्हॅल्यू आपण काय घेतली होती, बीची व्हॅल्यू h²/8π². ठीक आहे, म्हणून इक्वेशन लक्षात ठेवायचं जाताना लिहित राईट डाऊन करत पण जाईल. रोटेशनल कॉन्स्टंट होती ही व्हॅल्यू, बरोबर की नाही, बी इक्वल टू h²/8π². ठीक आहे, हा रोटेशनल कॉन्स्टंट होता आणि तो तुम्ही आता काय करणार पुटअप करत जाणार. इक्वेशनमध्ये तेच असतं की ही व्हॅल्यू काढला तर त्या व्हॅल्यूत पुटअप करा. ठीक आहे, आता तुम्हाला तुमचं हे इक्वेशन कुठलं झालं मग आपण कुठल्या इक्वेशनला पार्टिशन फंक्शनची इक्वेशन घालतो. आता नेक्स्ट स्टेपला काय करणार मग तुम्ही 1/c ह्या प्रकारे तुम्ही तर टाकणार. ठीक आहे, आता काय होईल क्यू आर इक्वल टू KBT h². ठीक आहे, KBT h² 8π². ठीक आहे, म्हणजेच काय तुम्ही ही काय व्हॅल्यू टाकली, बीची व्हॅल्यू टाकली, बरोबर आहे की नाही. तुम्ही नोटबुक राईट डाऊन पण करत जा म्हणजे तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. KBT आपण बीची व्हॅल्यू टाकली ना KBT, बरोबर की नाही, म्हणजे KBT आपला ॲज जसा जाईल आणि हा की तर काय होईल आपला h² डिनॉमिनेटरला आणि काही 8π² हा काय होऊन जाईल वरती चालला जाईल, बरोबर की नाही. इक्वेशनमध्ये ह्या प्रकारे होईल ना इक्वेशन. ठीक आहे, कळतं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल मग 8π² आणि काय होईल KB तुमचा हा टी म्हणजेच काय टेम्परेचरला. ठीक आहे, अपॉन द h². ठीक आहे, इंट्रोड्युसिंग θr किंवा कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रोटेशनल टेम्परेचर. तर आता टेम्परेचरच्या याच्याने तुम्ही काय सांगू शकतात मग θr इक्वल टू द h². आता हा h² काय होऊन जाईल तुमचा वरती चालला जाईल 8π² IKB कोणाच्या याच्यामध्ये रोटेशनल टेम्परेचर कॅरेक्टरिस्टिक रोटेशनल टेम्परेचर तुम्ही म्हटलं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय याची व्हॅल्यू तुम्ही काय करणार माझा B/KB, कारण काय B/KB म्हणजेच काय क्यू आर इक्वल टू द T आणि θr. म्हणजे तुम्ही जे पार्टिशन फंक्शन वगैरे काढतात ना तर एक त्याच्यासाठी कॅरेक्टरिस्टिक आहे ही की हा θr जो आहे तो स्पेसिफिक असा रोटेशनल टेम्परेचरला होता. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणा की जे पण तुमचे डिग्री ऑफ द फ्रीडम आयडेंटिकल कॉन्फिगरेशन म्हणजेच कसा मॉलिक्यूल म्हणजे सपोज तुम्हाला सांगितलं की सेम मॉलिक्यूल असेल आधी इक्वेशन बघा म्हणजे तुम्हाला मी एक्झाम्पल समजावेल तर लक्षात येईल. तर आधी इक्वेशन काय ती θ पण तुमचे हे काय झालं तुमचा ना ट्रान्सनेशनल पार्टिशनमध्ये त्याला मॉडिफाय केला तर क्यू रोटेशनल इक्वल टू द टी टेम्परेचरच्या याच्यामध्ये घेतो आहे ना आपण काय सांगितलं कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रोटेशनल टेम्परेचरच्या सांगितलं म्हणून काय घेतलं क्यू रोटेशनल आपण द θ रोटेशनल म्हणजे θ रोटेशनल म्हणजेच काय कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रोटेशनल टेम्परेचर म्हणजे θr असणार आहे. कळतं आहे. दिस इज द इक्वेशन कॅन बी अप्लाइड टू द रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम इन विच द आयडेंटिकल कॉन्फिगरेशन ऑकर्स इन द आफ्टर रोटेशन ऑफ द 2π360 डिग्री सेल्सिअस. आता बघा 360 डिग्री सेल्सिअस डिग्रीने कशा प्रकारे होईल ते सांगते मी तुम्हाला. ठीक आहे, आता तुम्हाला हा मॉलिक्यूल दिला वाटून जो काही मॉलिक्यूल दिला असतात. ठीक आहे, आधी इक्वेशन समजून घ्या. इफ द मॉलिक्यूल हॅव द एलिमेंट हॅव द सिमेट्री. आता बघा सपोज तुम्हाला HCl दिला आहे बरोबर की नाही HCl. आता हा रोटेट झाल्यानंतर याला किती नाही रोटेट करावं लागेल तुम्हाला ऑलरेडी 360ने जेव्हा तुम्ही रोटेट करता 360ने जेव्हा रोटेट करणार तेव्हा हा पुन्हा सेम येईल की नाही. पण जर सपोज तुमचा जर हा कोबाल्ट जर असता व्हॉटएव्हर की कोबाल्ट जर असता ऑक्सिजन तर तुम्ही याला रोटेट जर केला सपोज तुम्ही जर 180ने पण रोटेट जर करत असणार तरी पण तुमचं काय होऊ शकतं 180ने म्हणजे तुम्ही एकदा पण रोटेट केला तरी पण तुम्हाला आयडेंटिकल व्हॅल्यू भेटू शकते की नाही भेटू शकते आपल्याला बरोबर की नाही. पण जर सपोज तुम्हाला हा अशा प्रकारचा जर म्हणजे हेट्रो म्हणजे डिफरंट मॉलिक्यूल दिला असेल तर तुम्हाला काय 360ने रोटेट करा म्हणजे 2πने रोटेट करावं लागेल 2πने रोटेट करावं लागेल ना. म्हणजेच काय 360 डिग्रीने तुम्हाला रोटेट करावं लागणार आहे. म्हणजेच काय दिस इज द इक्वेशन कॅन बी अप्लाइड टू रोटेशनल डिग्री ऑफ द फ्रीडम इज विथ द आयडेंटिकल तेव्हाच तुम्हाला काय भेटणार की आयडेंटिकल कॉन्फिगरेशन तेव्हाच तुम्हाला हे सेम इक्वेशन भेटणार आहे बरोबर. तेव्हाच तुम्हाला हे सेम प्रकारचं पुन्हा मॉलिक्यूल तो भेटणार. इफ द मॉलिक्यूल हॅज द एलिमेंट ऑफ द सिमेट्री सर दॅट द आयडेंटिकल. तर तुम्हाला काय होईल जर सपोज जर सेम मॉलिक्यूल जर राहिला सेम एलिमेंट जर राहिला तर त्याच्यामध्ये काय दाखवतो तो सिमेट्री ऑफ द एलिमेंट दाखवतो बरोबर. त्याचं कॉन्फिगरेशन पण कसं होऊन जाईल आयडेंटिकल होऊन जाईल. म्हणजेच काय की तुम्ही काय सांगू शकता 2π/σ म्हणजे 2π म्हणजेच काय तुम्ही 360 रोटेट केला आता 360/180 म्हणजे तो झाला की नाही
36 म्हणजे 2 म्हणजे 2 पायने तुम्ही रोटेट करताय, बरोबर की नाही. 180 तुम्ही काय करा 360ला केलं तर काय होईल 36 2 पाय ह्या प्रकारे येईल ना 2 पाय म्हणजे सिग्मा काय म्हणतो तुमच्याला इज द सिमेट्री ऑफ द नंबर देन द रोटेशनल पार्टिशन फंक्शन. कळतं आहे. क्यू आर इक्वल टू द थीटा अपॉन सिग्मा थीटा आर. म्हणजे तुमची व्हॅल्यू काय आली सिग्माची व्हॅल्यू म्हणजे ते झालं. तुम्ही जे इक्वेशन घेतलं मी तुम्हाला म्हणून समजवलं की तुम्ही जे पण मॉलिक्यूल घेणार आहे जे पण मॉलिक्यूल दिले ते तुम्ही कशाप्रकारे रोट करणार आहे. ठीक आहे ना. हे तुमचं कसं असणार तुमच्याला रोटेशनल पार्टिशन फंक्शन असणार. ठीक आहे. तर या प्रकारचे इक्वेशन असणार. नेक्स्ट आपल्याकडे व्हायब्रेशनल पार्टिशन फंक्शन वगैरे कोणाला काय कन्फ्युजन असेल तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि थोडंसं अंडरस्टँड करा. जर समजत असेल तर पुन्हा रिवाईज करा आणि काही कळतच नसेल तर तुम्ही पुन्हा मला कमेंट करून सांगा. मला जेवढं इझी होता येईल तेवढं मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेन. अँड थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.